नमस्कार मंडळी. महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत. या महानगरपालिकांमध्ये सर्वांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लागलेलं आहे. केवळ राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर लागलंय आणि आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. युती महाविकास आघाडी यांच्यात खलबतं सुरू आहेत जागा वाटपावरून. त्यातच काल एक बातमी आली की मनसेला 70 जागा दिल्या जाणार आहेत आणि दोन भावांचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं ठरलेलं आहे. 70 जागा मनसेला मिळणार आहेत आणि त्यामुळे जनतेचं माहित नाही, कदाचित आपल्याला मतदानानंतर जनतेमध्ये या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे किती उत्साह आहे हे कळेल. पण मीडिया मात्र प्रचंड उत्साही झालेला आहे आणि अचानक त्यांच्यात आलेल्या या उत्साहामुळे कालपासून या दोन भावांचं जमलं. आता नगारे सोमवारी वाजणार आहेत असं सांगितलं जात आहे. मनसेला 70 जागा द्यायला उबाटा सेना तयार झालेली आहे आणि इथे खरी बातमी आहे मित्रांनो. आणि ती बातमी अशी आहे की संपलेल्या पक्षाला चक्क 70 जागा उबाटा सेना द्यायला तयार झालेली आहे. एखादा राजकीय पक्ष ज्या वेळेस संपतो त्यावेळेस त्याला इतक्या जागा या मिळू शकतात का? मुळात त्याच्याबरोबर कोण युती आघाडी करायला तयार होईल का, इथपासूनचे प्रश्न आहेत. मनसे संपलेला पक्ष आहे हे कोणी अन्य व्यक्तींनी सांगितलेलं नाहीये मित्रांनो. तर उबाठा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे, जे स्वतः ठाकरे घराण्यातले आहेत, त्यांनी हे सांगितलेलं आहे की मनसे हा संपलेला पक्ष आहे आणि अशा या संपलेल्या पक्षाला 70 जागा ज्या वेळेस दिल्या जाणार त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो की नेमकं संपलेलं आहे कोण. जुलै 2022 मध्ये आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा करून टाकली की मनसे हा संपलेला पक्ष आहे. त्यानंतर त्याच्यावर खूप टीका टिप्पणी झाली, मनसेकडून टीका टिप्पणी झाली, अन्य राजकीय पक्षांकडूनही टीका टिप्पणी झाली. पण असं काय झालं मित्रांनो की 3 वर्षांच्या या कालावधीमध्ये, साधारणतः 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मनसे हा उबाठा सेनेमध्ये जाऊन किंवा उबाटा सेने आणि मनसे यांच्यात हात मिळवणी करून त्यांना आता 70 जागा मिळणार. मग प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की नेमकं संपलंय कोण किंवा संपत चाललंय कोण. एका संपलेल्या पक्षाला ज्या वेळेस इतकं मोठं महत्व मिळत जातं किंवा मिळतंय त्यावेळेस ज्याच्याकडून हे महत्व दिलं जातंय तोच पक्ष आता संपत चाललाय का? कारण जर तसं नसतं तर मनसेला 70 जागा मिळाल्याच नसत्या. आणि मागच्या काही दिवसांपासून जागांवरून ही जी काही चलबिचल सुरू आहे, खेचाताणी सुरू आहे, तिथेही मनसेला स्थान मिळालं नसतं मित्रांनो. कारण संपलेला पक्ष आहे, जे काही पदरात पडेल ते पाडून घ्या आणि आमच्या बरोबर राहा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा उभारी मिळेल. आतापर्यंतचं देशभरातलं राजकारण हेच सांगतं. मग महाराष्ट्रातल्या, विशेषतः मुंबईतल्या या राजकारणाला अचानक कलाटणी कशी मिळाली? अचानक संपलेला पक्ष हा 70 जागा मागेपर्यंत आणि त्या जागा द्यायला तयार होईपर्यंत स्ट्रॉंग कसा झाला, सशक्त कसा झाला मित्रांनो, हा खरा प्रश्न आहे. मग त्याची दुसरी बाजू तपासणं हे गरजेचं असतं मित्रांनो. असं म्हणतात ना की शेवटापासून सुरुवात केली की त्याचा उगम कुठे आहे हे लगेच कळतं. त्यामुळे काही काही प्रश्नांची उत्तरं ही प्रारंभापासून शोधून नाही मिळत, त्याच्या शेवटापासून शोधावी लागतात. आज मनसेला 70 जागा मिळाल्या, इथपासून आपण सुरुवात करू.
2022 मध्ये मनसे जर संपलेला पक्ष असेल तर मधल्या 3 वर्षात, सुमारे 3 वर्षांच्या कालखंडात असं काय घडलं? या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये मित्रांनो बरंच काही घडलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा राजकीय पक्ष, त्याचं अस्तित्व महाराष्ट्रात हळूहळू संपायला लागलेलं. एकतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे आमदार बाजूला गेले, त्यांच्याकडे खरी शिवसेना आहे, आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना उरलेली आहे. मंडळी, अशा परिस्थितीमध्ये मागची विधानसभा निवडणूक ही फारच महत्वाची ठरली, कारण त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं पूर्णतः पानिपत झालं. पूर्णतः पानिपत झालं. आम्ही महायुतीला हरवणार म्हणत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सोबतची महाविकास आघाडीच भुईसपाट झाली. त्यांचं महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व हे डळमळीत झालं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मनसे संपला होता का? तर मनसे हाय तिथेच होता. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, द्यायला काहीच नव्हतं आणि सांगण्यासारखं देखील काही नव्हतं. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडे सांगण्यासारखं होतं, देण्यासारखं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीने त्याला मोठा सुरुंग लावून टाकला आणि उबाटा सेना देखील महाराष्ट्रात संपत चालली आहे याची चाहूल लागली. अर्थात जनतेला ते माहीत होतं, मात्र उबाटा सेनेला त्याची गंधवार्ता नव्हती आणि त्यामुळेच ईव्हीएम मशीन वगैरे वगैरे याच्यावर दोषारोपण करून झालं, सगळं झालं, टोमणे मारून झाले. पण आपण संपत चाललोय हे मात्र त्यांना कळलं होतं, पण उमजत नव्हतं मित्रांनो, उमजत नव्हतं. आणि इथे खरी गोम होती. अशा वेळेस आता झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल हे महत्वाचं कारण ठरलं आणि या निवडणुकीमध्ये सांगण्यासारख्याही जागा उबाटा सेनेला मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे पुन्हा हे सिद्ध झालं की संपत चाललाय पक्ष, पण तो मनसे नाही तर ती उबाटा सेना. आणि अशा वेळेस मग एकच आधार होता आणि तो म्हणजे मनसेला सोबत घ्यायची. मनसेला सोबत घेताना मराठी मतं फुटू नये हे त्यामागचं गणित, आणि त्यासाठी आज उबाटा सेना मनसेला 70 जागा द्यायला देखील तयार झाला. एकेकाळी त्याच पक्षाला संपलेला पक्ष म्हणून याच उबाटा सेनेने हिणवलं होतं. आज त्या पक्षाला 70 जागा देण्याचं मान्य करून उबाटा सेना म्हणते की संपलेला मनसे नाही तर संपलेले आम्ही आहोत, संपत चाललेले आम्ही आहोत. आणि ते या निर्णयामागचं खरं गणित आहे मित्रांनो, खरं गणित आहे. अर्थात युतीची घोषणा किंवा मनसे उबाटा सेना आघाडीची घोषणा ही सोमवारी होणार आहे म्हणतात. बघूया काय होतं. पण एवढं निश्चित की एका संपलेल्या पक्षाला जेव्हा 70 जागा मिळतात तेव्हा त्या जागा देणाऱ्या पक्षाचं अस्तित्व काय असतं हे तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.